आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत ज्याने सध्या देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील वाहन चालकांची झोप उडवली आहे। तो विषय म्हणजे E20 पेट्रोल आणि त्याच्या गाड्यांवर होणारा परिणाम। नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लोकमतच्या एका ग्राउंड रिपोर्टनुसार गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणाऱ्या दर 10 पैकी 3 ते 4 गाड्यांमध्ये थेट इंजिन बिघाड, इंजिन फेल्युअर किंवा इंधनाची संबंधित गंभीर समस्या पाहायला मिळत आहे। इतकंच नाही तर गाड्यांचं मायलेज ॲव्हरेज सुद्धा मोठ्या प्रमाणावर घटलं आहे। हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे? इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे काय फायदे आणि तोटे आहेत आणि तुमच्या खिशाला व गाडीला यापासून कसं वाचवायचं, या सर्व बाजू आपण अगदी सोप्या मराठीत समजून घेऊ। नागपुरातील विविध गॅरेजमध्ये मेकॅनिक्सच्या मते अनेक गाड्या अचानक बंद पडत आहेत किंवा सुरू व्हायला त्रास देत आहेत। जेव्हा या गाड्यांची टाकी तपासली जाते तेव्हा पेट्रोलच्या तळाशी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं दिसतं आहे। काही गाड्यांमध्ये तर जुनं पेट्रोल पूर्णपणे फेकून देऊन नवीन पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी सुरूच होत नाहीये। इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचे कार्बोरेटर, व्हॉल्व्ह आणि फिल्टर जाम, चोक होत आहेत। कार्बोरेटरच्या वापरामध्ये एक प्रकारचा चिकटपणा तयार होतोय आणि तेलाच्या दिव्याप्रमाणे तिथे काजळी म्हणजे काळा थर साचत आहे। पूर्वी असं वाटायचं की हा त्रास फक्त जुन्या गाड्यांवर होतोय, पण मेकॅनिक्सच्या मते आता नवीन BS6 गाड्यांमध्येही फ्यूल पंप खराब होणे, कॉम्प्रेसर सोडून देणे आणि ॲक्सिलेटर वाढवूनही पिकअप न मिळणे अशा समस्या वाढत्या आहेत। पूर्वी गाड्यांचे इंजिन 5 ते 10 वर्षे उत्तम चालायचे, पण आता या इंधनामुळे अवघ्या 1.5-2 वर्षातच इंजिन दुरुस्तीसाठी खोलावं लागत आहे, ज्यामुळे वाहन चालकांचा खर्च प्रचंड वाढला आहे। सोप्या भाषेत सांगायचे तर इथेनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल मद्यर्क आहे, जे प्रामुख्याने ऊस, मका किंवा सडलेल्या धान्यापासून बनवलं जातं। जेव्हा सामान्य पेट्रोलमध्ये 80% शुद्ध पेट्रोल आणि 20% इथेनॉल मिक्स केलं जातं त्याला E20 इंधन म्हणतात। केंद्र सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पेट्रोलची आयात कमी करण्यासाठी देशात इथेनॉल बोल्डिंग मिश्रण सक्तीचं केलं आहे। कोणत्याही नाण्याला 2 बाजू असतात। सरकारच्या या निर्णयाने काही राष्ट्रीय फायदे आहेत तर वाहनांसाठी काही वैयक्तिक तोटे आहेत। चला तर जाणून घेऊया। आधी फायदे जाणून घेऊया। 1. देशाच्या पैशांची बचत। भारत आपल्या गरजेचं 80% पेक्षा जास्त क्रूड ऑइल, कच्चं तेल परदेशातून आयात करतो। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे अब्जावधी रुपयाचे परकीय चलन वाचत आहे। 2. शेतकऱ्यांना आर्थिक बळ। इथेनॉल ऊसाच्या रसापासून किंवा मक्यापासून बनवत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या पिकाला चांगला भाव मिळतो आणि साखर कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते। 3. कमी प्रदूषण। इथेनॉल हे इको फ्रेंडली मानलं जातं। हे पेट्रोलपेक्षा जास्त स्वच्छ जळतं, ज्यामुळे वाहनांमध्ये निघणारा कार्बन मोनॉक्साईड आणि इतर घातक वायूंचे प्रमाण कमी होते। चला आता तोटे आणि नुकसान जाणून घेऊया। 1. पाणी शोषून घेण्याचा गुणधर्म। इथेनॉलचा सर्वात मोठा तोटा म्हणजे ते हवेतील ओलावा आणि पाणी लगेच स्वतःकडे खेचून घेतं। जेव्हा गाडी जास्त दिवस उभी असते किंवा पावसाळ्यात हवेत दमटपणा असतो तेव्हा पेट्रोलमधील इथेनॉल हवेतील ओलावा शोषून घेतं आणि टाकीच्या तळाशी पाणी तयार होतं। हेच पाणी इंधनामध्ये गेल्यावर बिघाड होतो। 2. गंज आणि चिकटपणा। इथेनॉल हे प्लास्टिक, रबर आणि काही धातूंसाठी घातक ठरू शकतो। ते इंजिनचे अंतर्गत भाग, पाईप्स आणि फिल्टर गंजवून टाकतं किंवा तिथे काजळी निर्माण करतं। 3. मायलेजमध्ये घट। इथेनॉलची ऊर्जा निर्मिती क्षमता शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असते, त्यामुळे E20 पेट्रोल वापरल्याने गाड्यांचे ॲव्हरेज साधारणपणे 5 ते 10% कमी होते, म्हणजेच गाडी कमी धावते। जर तुमची गाडी E20 सुसंगत नसेल किंवा जुनी असेल तर तुम्ही खालील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। जर गाडी अनेक दिवस एकाच जागी उभी राहिली तर टाकीत पाणी साचण्याची शक्यता जास्त असते। गाडी नियमितपणे चालू ठेवा। पेट्रोल भरताना टाकीचे झाकण व्यवस्थित घट्ट लावले आहे की नाही याची खात्री करा, जेणेकरून बाहेरचा ओलावा आत जाणार नाही। ज्या पेट्रोल पंपावर पाण्याच्या भेसळीची शक्यता नसेल अशा चांगल्या ठिकाणाहूनच इंधन भरा। गाड्यांचा फ्यूल
फिल्टर आणि कार्बोरेटर वेळेवर साफ करून घ्या. जर गाडी पिकअप सोडत असेल किंवा चालू व्हायला त्रास देत असेल तर मेकॅनिकला लगेच दाखवा. सरकारच्या दृष्टीने इथेनॉल मिश्रण हा देशाची अर्थव्यवस्था आणि पर्यावरणासाठी उत्तम पर्याय असला तरी सध्याच्या गाड्यांचे इंधन यासाठी पूर्णपणे तयार नसल्याने वाहन चालकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांनी आता नवीन E20 आणि E85 सुसंगत इंधन वापरायला सुरुवात केली आहे. पण जोपर्यंत रस्त्यावरील जुन्या गाड्या बदलत नाही तोपर्यंत वाहन चालकांना देखभाल दुरुस्तीचा हा त्रास सहन करावा लागणार आहे. तुम्हाला या E20 पेट्रोलमुळे काही त्रास जाणवला आहे का? तुमच्या गाडीचं मायलेज कमी झालंय का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.